नांदेड जिल्ह्यात असलेल्या हदगावच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा एक अभूतपूर्व सोहळा लवकरच पार पडणार आहे. महादेव मठ संस्थानचे 108 सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चतुर्थ पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त तसेच अधिक मास आणि गुरु पुष्पामृत योगाचे औचित्य साधून 19, 20 आणि 21 मे 2026 रोजी भव्य पारायण, नाम कीर्तन आणि सर्वधर्मीय साधू संत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या समतेच्या विचारधारेने प्रेरित होऊन आणि साखरखेर्डा मठ संस्थानचे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत हा एक भव्य उपक्रम हाती घेतला आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे आणि अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. हदगावच्या इतिहासात प्रथमच विविध पंथ आणि धर्माचे साधुसंत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे. अधिक मासाच्या पवित्र काळात भक्तिरसाची उधळण होईल. महादेव मठ संस्थानचे गुरुमाऊली यांच्या पट्टाभिषेकाला 4 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विशेष धार्मिक विधी पार पडणार आहे. सर्व धर्माचे सार माणुसकी आणि भक्तीमध्ये आहे. हा मेळावा केवळ धार्मिक नसून तो सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरेल, असे मत सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. या त्रयोदशिक सोहळ्यासाठी हदगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहे. गुरु पुष्पामृत योगावर होणारा हा सोहळा आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत फलदायी मानला जात असल्याने महादेव मठ संस्थानकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या पुण्याने पावन हदगाव नगरीमध्ये यावर्षी येणाऱ्या अधिक ज्येष्ठ मासाच्या निमित्तानं 3 दिवसीय भव्य पारायण नाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पट्टाभिषेक वर्धापन दिन या ठिकाणी सोहळा साजरा होणार आहे. यामध्ये अनेक साधू संत, उज्जैन जगद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचं आगमन होणार आहे. त्याचबरोबर या 3 दिवसामध्ये अनेक संप्रदायातील अनेक संत महंत, ज्यामध्ये अनेक संप्रदायात म्हणण्यापेक्षा अनेक पंथातील, सूत्रातील, गोत्रातील सर्व साधू संत एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये जैन समाज असेल, बौद्ध समाज असेल, शीख समाज असेल, बंजारा समाज असेल, त्या नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, अशा अनेक संप्रदायातील संत आम्ही या ठिकाणी आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ही सुंदर अशा ठिकाणी तयार केलेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, आम्ही या ठिकाणी कार्य करणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणायला गेलं तर सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचे आम्ही म्हणजे माझे गुरुमाऊली ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं, या धर्माचं कार्य करण्यासाठी मला ज्यांनी प्रेरणा दिली, नवे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी साखरखेर्डा नगरीमध्ये 2008 आणि 14 जे संत संमेलन घेतलं होतं, त्या धर्तीवर या हदगाव नगरीमध्ये हे संमेलन आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचे आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी आम्ही ग्रंथतुला करणार आहोत. त्या ग्रंथतुलीमध्ये MPSC UPSC जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना मार्गदर्शन व्हावं, त्या अनुषंगाने आम्ही MPSC UPSC चे पुस्तक मागवून त्याच्यामध्ये आम्ही गुरूंची आम्ही तुला करणार आहोत. त्याचबरोबर सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी दिलेला जो आम्हाला ज्ञान आहे की सर्व संतांमध्ये आम्ही राहिलो गेलो पाहिजे, आम्ही सर्व एकत्रित आलो पाहिजे, त्या धर्तीवर सर्व संतांना आम्ही या ठिकाणी 21 मे रोजी आवाहन करणार आहोत. त्याचबरोबर सर्व हदगाव नगरी आणि पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांसाठी आम्ही प्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी यावं आणि सर्वांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं एवढी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. या कार्यक्रमामध्ये धार्मिक क्षेत्रातून श्री 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 1008 श्रीमद जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन, त्याचबरोबर श्री शब्र 108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली साखरखेर्डा, त्याचबरोबर श्री परमपूज्य वात्सल्य शिरोमणी उपाध्याय श्री 108 विशेष सागरजी महाराज जैन मुनी हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये श्री श्री 108 महंत श्री डॉक्टर धनेश्वर भारती गुरु आनंद भारती महाराज दत्त संस्थान यांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे.
पण गादीच्या नियमानुसार ते या ठिकाणी जरी नाही आले तरी त्यांनी आशीर्वाद रूपी पत्र आपल्याला पाठवणार आहेत. त्याचबरोबर शीख धर्मगुरु श्री ज्ञानी तन्वीर सिंगजी महाराज सचखंड साहिब गुरुद्वारा नांदेड हे देखील या ठिकाणी उभा येणार आहेत. परमपूज्य बंजारा धर्मगुरु श्री बाबूसिंगजी महाराज पोहरादेवी संस्थान हे देखील उपस्थित राहणार आहेत. महंत श्री कवीश्वराचार्य माहूर बाबाजी देवदेवेश्वरी संस्थान माहूर महानुभव पंथाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी येणार आहेत. त्याचबरोबर परमपूज्य भदंत दयानंदजी महाथेरो बौद्ध धर्मगुरु हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. परमपूज्य श्री नामदेव महाराज उमरजकर धाकटे पंढरपूर ज्याला ओळखलं जातं असे हे वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. परमपूज्य महंत श्री गोपालनाथजी महाराज रतनगड श्री नाथ संप्रदायाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर वीरशैव संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, त्यामध्ये गोवत्स सद्गुरू बालयोगी व्यंकट स्वामी महाराज उपस्थित राहणार आहेत आणि अनेक साधू संत या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व सद्भक्तांना मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातून माननीय श्री अशोकरावजी चव्हाण, त्याचबरोबर आमदार, खासदार आणि अनेक राजकीय क्षेत्रातून अनेक गणमान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन कस्तुरी देशमुख मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेली माहूर संस्थांची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, पूर्ण खाण्यापिण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी भक्त निवासासाठी आपण कस्तुरी देशमुख मंगल कार्यालय त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये असलेल्या सर्व रूम्स ह्या सर्व येणाऱ्या साधू संतांसाठी एक सद्गुरू निवास म्हणून आपण त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर पिंटू देशमुखचं जे घर आहे त्याच्या घराच्या मागे पूर्ण जेवणाची व्यवस्था आहे आणि जी माहूरची समोरची जागा आहे त्या जागेमध्ये पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. या पूर्ण कार्यक्रमामध्ये अगदी 3 दिवसाचा हे जे मिळालेला संधी आहे त्या संधीचं सोनं करून घेण्यासाठी आपण सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमामध्ये यावं आणि आपलं जीवन सर्वांनी कृतार्थ करून घ्यावं एवढं सर्वांना आव्हान आहे. आणि येणाऱ्या 2 मे 2026 रोजी ठीक दुपारी 11 वाजता या ठिकाणी कार्यक्रमासंदर्भामध्ये एक मीटिंगचं आयोजन या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये सर्व समित्या स्थापन होणार आहेत. त्यामध्ये भोजन समिती असेल, स्टेज समिती असेल, मिरवणूक समिती असेल, अशा अनेक समित्या या ठिकाणी स्थापन करणार आहोत. पण आपण सर्वांनी अगदी जास्तीत जास्त संख्येनं या मीटिंग मध्ये यावं आणि या कार्यक्रमामध्ये येऊन आपलं जीवन सर्वांनी कृतार्थ करून घ्यावं हे सर्वांना माझं एक आव्हान आहे.